लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्र्यांकडून लाडक्या भावासाठी खास योजना। 12वी पास विद्यार्थ्यांना दरमहा 6,000, डिप्लोमा विद्यार्थ्यांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची घोषणा। बहुप्रतीक्षित वाघनख महाराष्ट्रात दाखल। मोठ्या सुरक्षेत मुंबईहून शिवकालीन वाघनख साताऱ्यात पोहोचली। 19 तारखेला भव्य दिव्य कार्यक्रम। राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरची युती भोवली। अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याने नुकसान। ऑर्गनायझर नंतर संघाशी संबंधित साप्ताहिक विवेक मधूनही पुन्हा दादांवरच फोडलं खापर। लवकरच आनंदाची बातमी देणार। मंत्रिमंडळ विस्तार लवकरच। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूरमध्ये माहिती। कर्नाटकमध्ये खासगी उद्योगांमध्ये भूमिपुत्रांना 100% आरक्षण। सरकारी सवलतींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांना नियम लागू। तर महाराष्ट्रातही असाच कायदा करण्याची विरोधकांची मागणी। खेडकर कुटुंबाची एसीबी करणार चौकशी। तर हिशोबी मालमत्तेचा अहवाल लाचलुचपत विभागानं पाठवला। बेकायदेशीररित्या कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय। कोकणाला पुढील 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता। पालघर ठाणे मुंबईला येलो अलर्ट तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांनाही पावसाचा येलो अलर्ट।